हॅलो. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय वीर मराठा वर्सेस रवी 11. प्रथमतः इथे नाणेफेक चा निर्णय वीर मराठा संघातर्फे लागला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रवी 11 संघाला. रवी 11 संघाकडून मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून मैदानात संतोष आणि भावेश दोन्ही विस्फोटक फलंदाज रवी 11 संघाकडून या सामन्या दरम्यान पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. निखिल आणि त्याचबरोबर संतोष आणि भावेश. हॅलो. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय वीर मराठा वर्सेस रवी 11. प्रथमतः नाणेफेक जिंकून येते वीर मराठा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रवी 11 संघाला. रवी 11 संघाकडून सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये प्रतिनिधित्व करताना रवी 11 संघाचं संतोष आणि भावेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. लेग अंपायर सामना चालू करायचा आहे. या सामन्या दरम्यान पंच म्हणून पाहायला मिळतील लहू आणि त्याचबरोबर निखिल. दोन्ही नामांकित असे पंच आपल्याला पाहायला मिळतील. चला या सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल पिंटू. वीर 11 वीर मराठा संघाचा प्रतिनिधित्व करताना पहिला चेंडू फेकला गेला. एक धाव खेळून काढतायत. एक धावेने संघाचं खातं ओपन होतंय. आणि आता मात्र एक डावकुरा फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल होतोय आणि इथे DCA चे संघ मालक वैभव सर यांचं पदार्पण झालंय. मंडळाच्या वतीने आपला आभारी आहे. परत एकदा पिंटू आणि आता मात्र सुरेख चेंडू जोरामध्ये टाकला जातोय. एक धाव मिळाली जाते ती एक धावेने
संघ पोहोचतोय 2 धावसंख्येवरती. परत एकदा पिंटू बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळला जाणारा चेंडू श्रीकांत मासे चेंडूवरती येतोय. सुरेख थ्रो पाहायला मिळतोय श्रीकांत मासे यांच्याकडून. आणि आता खरोखरच थोडीशी गती मिळाली होती संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 4. परत एकदा पिंटू पुढील चेंडू घेऊन अवांतर व्हाईटच्या स्वरूपात 1 धावेने संघाची धावसंख्या होते 5. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते वीर मराठा संघाकडून. 2 धावा 9च्या स्वरूपात 1 आणि धावूने 1. आणि यानंतरचा सामना फ्री हिट पाहायला मिळेल. पाहूया आता भावेश स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल आपल्याला खेळताना. पुढील चेंडू घेऊन परत एकदा पिंटू सुरेख चेंडू टाकला जातोय. 1 धाव 1 धावेने संघाची धावसंख्या 8. परत एकदा पिंटू बॉलिंग बरोबर सज्ज होताना पाहायला मिळेल आपल्याला. पुढे चेंडू घेऊन सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या 9. सुरेख चेंडू फेकला गेला होता तो पिंटू यांच्या मार्फत. या षटकातील एक अखेरचा चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा कुठतोय तो या शेवटच्या चेंडूवरती भावेश. पिंटू यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू जातोय. एक धावेने संघाची धावसंख्या होते 10. पहिल्या षटका केल्या संघाची धावसंख्या 10. वैभव सर कुठे असतील तर या इथे जरा.
हॅलो चेक. नमस्कार, मी वैभव विधाटे. दिवा प्रीमियर लीग 2024 पर्व 14 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. चालू असलेला सामना वीर मराठा विपक्ष रवी. आपला दिव्याचा जो सगळ्यात मोठा प्लेअर आहे रवी, त्याची टीम आपल्याला पाहायला मिळते. आता प्रथमतः टॉस विन होऊन वीर मराठाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंग मार्गवरती आपल्याला दिसतात स्वतः संघ मालक किशोर भाई तिवारी, मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश. आणि स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतात ते भावेश, आणि नॉन स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतात ते संतोष मोरे मॅन फ्रॉम कोकण. यावेळेचा फटका अतिशय सुंदर मारलेला फटका, चेंडू सरळ जातो सीमा रेखा पार, षटकार डीजे. आणि आता मात्र चेंडूंची संख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती रवी 11ची. तेवढाच ताकदवर संघ आपला दिव्यातला एक नामांकित असा संघाचे सर्व पाहायला गेले तर नागेश दादा कदम, मॅन फ्रॉम कोकण दहिवली. आणि पाहायला गेले तर आपले नागेश भाई कदम दहिवली 4 वर्षापूर्वी आम्हाला नक्कीच घेऊन गेले होते. आणि एका मॅच मध्ये थोडासा गोंधळ उडाला तर नागेश दादांनी डायरेक्ट स्टंपच काढून घेतले, मॅच होणार नाही असं सांगितलं. मात्र 3 वर्षाचं त्यांना पेनल्टी लागली आणि ते आता सुधारलेत. अतिशय सुंदर असा मातब्बर असा आपल्याला संघ पाहायला मिळतो तो वीर मराठा. दुसरीकडेच तेवढा ताकदवर संघ रवी 11. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आपला खडी गावचा सितारा सौरभ उर्फ वडा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांची. आता मात्र नक्कीच संतोषवर थोडस दडपण आलं असेल, कारण की खर्डी नावाची एक्सप्रेस ज्याला बोललं जातं तो सौरभ मात्र आता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया सौरभचा सामना संतोष मोरे कसा करतील. थोडीशी ट्रायल करतायत ते सौरभ. हंपर थोडस लवकर करा, कारण की अजून आपले भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. मेन हंपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात ते निखिल भाई साळुंके. सौरभचा पहिला चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा वेग. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. त्यावर मात्र कोणती धाव मात्र घेता आली नाही आणि संघाची धावसंख्येमध्ये आता वाढ होताना दिसत नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू संतोष मोरे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय तो सौरभ. कोणी अंपायरशी हुज्जत घालायची नाहीये. सौरभचा पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बीट झालता, परंतु लेग साईडच्या दिशेने 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मात्र येताना दिसते. ते संतोष मोरेंना पंचांचा निर्णय नो चेंडू, म्हणजेच कोणताही चेंडू मात्र आता मोजला जाणार नाही. आणि 3 धावांची एकूण वाढ आता संघाच्या एकूण रणसंख्येमध्ये वाढताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. आता मात्र थोडस मनमोकळा असा शॉट मात्र संतोषला खेळता येईल, कारण की फ्री हिट स्वरूपाचा चेंडू. पाहूया सौरभचा फ्री हिटचा चेंडू कसा सामना करतील ते संतोष. यावेळेस मात्र स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला. 2 धावा तर मात्र नक्कीच घेता येईल, परंतु थोडासा 2 प्लेयर मध्ये गोंधळ. एक प्लेयर खाली देखील पडला, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. यावेळेस वीर मराठा संघ
संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. आणि या मॅचचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय ओमसाई MTC YouTube वाहिनीवरती आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. अक्षरशः आम्हाला आता दुबईवरनं देखील मेसेज यायला सुरुवात झाली आहे. अतिशय सुंदर असं हे आयोजन म्हणावं लागेल. याच्यामध्ये मोलाचं सहकार्य म्हणायला लागेल ते बिंदासभाई पाटील. मॅच पहिली डम्पिंग ग्राउंडला होती, मात्र एक लग्न सोहळा आपल्याला तिकडे पार पाडायचा होता. त्या कारणाने खर्डीच्या ग्राउंडवरती आपल्याला ही स्पर्धा खेळवायला लागली. आता मात्र चेंडूंची समाप्ती झाली ती 4 चेंडू आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33-0. 4 चेंडू 4. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक. या षटकातले सामना मात्र करताना दिसेल तो भावेश. चला थोडस फास्ट खेळायचंय. अजून भरपूर सामने आपल्याला या सामन्यानंतर खेळवायचे. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा टाकलेला चेंडू टप्पा पडून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. कोणती धाव मात्र घेता आली नाही ती फलंदाजाला आणि डॉट स्वरूपाच्या चेंडूची समाप्ती होताना दिसते. पुन्हा एकदा सौरभचा पुढचा चेंडू. सामना करतील ते भावेश. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये यश येताना दिसत नाही. फक्त एक धाव मात्र या चेंडूवरती घेता आली आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली अशी धावसंख्या मानावी लागेल, कारण की अतिशय एप्रिल महिन्याचं हे ऊन. मी तर नक्कीच म्हणेन सर्व खेळाडूंनी आपली काळजी घ्यायची, कारण की काल जुन्नर तालुक्यातील नारंगाव या गावी एक घटना घडली. सलगचे 2 मॅन ऑफ द मॅच मिळवलेला खेळाडू गोलंदाजी करताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यांनी सांगितलं देखील, परंतु तरी तो खेळत राहिला आणि नंतर मात्र तो खेळतानाच मैदानावरती कोसळला आणि त्याचं दुःखद असं निधन झालंय. तर माझी सगळ्या खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे, जर कोणालाही असं वाटत असेल, थोडंसं अस्वस्थ वाटत असेल, तर त्यांनी मात्र खेळू नये. थोडासा आराम करावा, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यानंतरच मात्र खेळावं. चला थोडंसं फास्ट खेळायचंय. आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी वीर मराठा संघाकडनं गोलंदाजी मार्कवर दाखल झाले ते पिंटू नावाचा एक खेळाडू, तो पिंटू परचा, मॅन फ्रॉम घाटकोपर. कुठे गायब आहे आता सध्या माहित नाही, मात्र दिव्यामध्ये पिंटू नावाचं वादळ या वीर मराठा संघामध्ये नेहमीच वातावरण आपल्याला दिसतंय. आणि आपले जे सगळ्यांचे लाडके लाड आहेत त्यांना कृष्णा सातपुते यांचा फोन आलाय, खेळण्यासाठी आमंत्रित केलंय ते लाडला. पिंटूचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले आणि एक धाव मात्र एकूण धावसंख्येमध्ये वाढली ती रवी इलेव्हन संघाच्या. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. हवा देखील लेग साइडच्या दिशेने होते. मोठा फटका मात्र जर खेळला असता तर नक्की 6 धावा वसूल करता आल्या असत्या. मात्र पिंटू नावाचं वादळ, नागेश कदम त्याच्या जवळच अगदी आपल्याला उभे राहताना दिसत आहेत. थोडेसे कान मंत्र देत आहेत ते आपल्या खेळाडूंना. अतिशय असा हुशार, असा चाणक्य असा संघ करणारा म्हणावा लागेल तो नागेश कदम. पिंटूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील ते संतोष. यावेळेस मात्र अतिशय यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू. समजू शकले नाही ते संतोष मोरे. एक धाव मात्र रोखू शकली नाही ती वीर मराठा संघ आणि संघाची एकूण धावसंख्या वाढून पोहोचली ती 33. डबल तिर्री. अतिशय सुरेख असं आयोजन म्हणावं लागेल ते प्रथमेश सावंत, रॉकस्टार स्पोर्ट्स दिवा यांचं. पिंटूचा पुढचा चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका
2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आले ते रवी इलेव्हन संघाला. आत्ताच आम्हाला इथे मेसेज आलाय, रवी स्वतः कर्णधार यांच्याकडनं सलग 3 षटकं ठोकल्यानंतर 1000चं पारितोषिक मात्र ते आपल्या खेळाडूला देतील. पिंटूचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील भावेश. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून चेंडू जातोय मागच्या दिशेने. फक्त 1 धाव मात्र यावेळेस वसूल करता आली ती रवी इलेव्हन संघाला. या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी स्पॉन्सर्स केलंय त्या सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यामध्ये मध्ये पाहायला गेलं तर आगासनचे आपले सर्वात महत्वाचं आपल्याला सहकार्य मानलं जाईल ते आपले दिवा शहराचे माजी उपमहापौर रमाकांत मडवी साहेब. त्याचबरोबर आपल्याला ज्या 2 ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केल्यात ते केजू दादा मुंडे आगासनचे आपले एक मातब्बरश खेळाडू. त्यानंतर पाहायला गेले तर रवी कदम सन्मान चिन्ह नक्कीच त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी बहाल केलेत. त्यानंतर प्रतिमेश दादा गाडीगावकर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केल्यात. त्याचबरोबर आपले लहू दादा ठुकरुल माफ करा आपला ठकुराल काल ते पिक्चर बघितला, त्यांनी बॅट्समॅन बॉलर आणि फिल्डरला एक ट्रॉफी त्यांनी दिली. त्याचबरोबर पाण्याचा जो सप्लाय सध्या उन्हामध्ये खूप पाणी लागतं प्यायला, ते पाणी मात्र पुरवले ते आपले वीर मराठा संघ नागेशदादा कदम आणि सगळं खेळाडूंनी. त्याचबरोबर रुपेशदादा जाधव यांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय. आणि ओमसाई लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला ज्यांच्याकडनं पाहायला मिळतंय त्यांचं देखील आम्ही मनापासून खूप स्वागत करतो. त्याचबरोबर ह्या ज्या मैदानावरती स्पर्धा भरवली गेली, अतिशय सुरेख अशी स्पर्धा पाहायला आपल्याला मिळते. त्या मैदानाची आपल्याला एकदम अचानकपणे मागणी केल्यानंतर देखील पूर्तता ज्यांनी केली ते विशालदादा आलिमकर आणि शिलच्या सगळ्या खेळाडूंचे देखील आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. चला थोडंसं फास्ट खेळायचंय. वीर मराठा संघ वारंवार आपण एकत्र यायचं नाही ना, तर आपल्याला नक्कीच पेनल्टीला सामोरं लागू शकतं. 37 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 37. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती दाखल झालाय तो वीर मराठा संघाचा गोलंदाज संदीप गुप्ता उर्फ सँडी. ऑक्शनच्या वेळेला त्यांचं नाव अतिशय गुपित अशा पद्धतीने लपून ठेवलं होतं. फक्त वीर मराठा संघाला माहिती होतं संदीप गुप्ता म्हणजे सँडी. कोणत्या इतर संघाने त्याला खरेदी करता येऊ नये हीच नागेश कदम यांची नक्कीच आपल्याला आयडिया म्हणावी लागेल. आणि अगदी मोक्याच्या क्षणावरती त्यांना 3.5 करोड रुपयाला विकत घेतलं. तेच संदीप गुप्ता उर्फ सँडी आपल्याला आता गोलंदाजी मार्गावरती दिसतात. त्यांचा सामना मात्र कधी ते मयूर उर्फ रॅबिट. यावेळेस मयूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र त्यामध्ये यश आले नाही. फक्त 1 धाव मात्र वसूल करता आली ती रवी इलेव्हन संघाला. रवी आपल्या दिवा शहरातील एक मोठं नाव. दिव्यामध्ये जेवढा आता नवीन बिल्डिंग झाल्यात त्याच्या अर्ध्या लिफ्ट मी तर म्हणतो रवी दादा यांनी लावलेले आहेत. तेच रवी दादा एक मोठे असे उद्योजक ज्यांना म्हणावं लागेल रवी दादा कदम. सन्मान चिन्ह देखील रवी दादा यांनीच आपल्या या स्पर्धेसाठी दिले. सँडीचा पुढचा चेंडू यावेळेस सामना करतो भावेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू त्या मागे आले होते, मात्र कोणालाही तो चेंडू झेलता आला नाही. चेंडू मागच्या दिशेने गेला. 3री धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला. त्यामध्ये यश मिळेल का? तर हो, 3 धावा यावेळेस मात्र मिळाल तर रवी इलेव्हन संघाला. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41-41. 2 धावा, 1 धाव शॉट आणि थोडस दंड मात्र रवी इलेव्हन संघाला मिळेल. 1 धाव त्यांची त्यातून कट होईल. 3 धावांच्या ऐवजी फक्त 2 धावा त्यांना मिळतील.
रवी आणि संतोष मोरे यांचं काय विचार चाललाय, काय विनिमय चाललाय, कसं या सामन्याला जिंकायचं, कसं या स्पर्धेमध्ये आपण राहायचं, असेच काहीतरी प्रयत्न ते करताना दिसत आहेत. सँडीचा पुढचा चेंडू, मयूर मोठा फटका खेळू शकला नाही. लेग साईडच्या दिशेने चेंडू गेला. 2 धावा मिळतील का? प्रयत्न तर जरूर केला जाईल. यावेळेस मात्र धाव बादची संधी आणि धाव बाद होताना दिसत आहेत ते मयूर. संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती 42, 42 धावा. चेंडू झालेत ते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धाव संख्या झाली ती 41, 41. आता मात्र मयूरची जागा घेण्यासाठी फलंदाजी मार्गवरती दाखल झालाय तो. आता मात्र आपल्या दिव्यामध्ये अजून एक ग्रामीणचं मोठं नाव, मॅन फ्रॉम दिवा अश्विन भगत आता मात्र आपल्याला फलंदाजी मार्गवरती दिसतील. गोलंदाजी नक्की करताना दिसतात ते सँडी. सँडीचा पुढचा चेंडू, सामना करताना दिसतील ते अश्विन. यावेळेस मात्र अतिशय सूर्य कसा टाकलेला चेंडू, टप्पा पडून थोडस वळण घेतलंय का, नंतर आम्ही पाहून सांगू नक्की, कारण की आम्ही विरुद्ध दिशेला बसलोय. पण नक्कीच चेंडू सुरेख पद्धतीने कट झाला आणि यष्टीरक्षकाला चुकवून 1 धाव मात्र यावेळेस वसूल केली ती रवी इलेव्हन संघाने. यानंतर होणारा सामना डीसीए दिवा विपक्ष जय इलेव्हन संघ आणि आमचे अतिशय महत्वाचे असे खेळाडू प्रवीण पवार उर्फ बाबू हा सामना खेळण्यासाठी गुजरात वापीवरनं येथे दाखल झाले आहेत. मी खरंच त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की रात्रीची 1ची ट्रेन पकडून ते बरोबर टायमिंग मध्ये ते पोहोचले. यावेळेस मात्र अतिशय सूर्य कसा टाकलेला चेंडू बोल्ड होताना दिसत आहेत ते भावेश आणि अजून एक धक्का लागलाय तो रवी इलेव्हन संघाला. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी भावेशची जागा घेण्यासाठी आपल्या दिवामधील अंडरआर्म क्रिकेट मधील अतिशय मोठं असं नाव रोहिल उर्फ बबन आता फलंदाजी मार्गवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आपल्या संघासाठी मोठा फटका खेळतील का, आपल्या संघाची धावसंख्या वाढवतील का, येणाऱ्या काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल. आणि डीसीए दिवा संघाच्या सगळ्या खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे, स्टेजच्या बाजूला सगळ्यांनी जमा व्हायचंय. सँडीचा पुढचा चेंडू, यावेळी सामना करतील ते बबन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मात्र फुटबॉल खेळताना दिसत आहेत ते अभिषेक. आणि फुटबॉल खेळता खेळता मात्र निगोरच्या खेळाचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा 1 रन शॉट, पुन्हा एकदा पेनल्टी, 1 धाव कट करण्यात येईल. संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती 43, 43 आणि वीर मराठा संघाला या सामन्यामध्ये जर विजय व्हायचा असेल तर नक्कीच 44 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. चला यापुढे होणारा सामना डीसीए दिवा विपक्ष जय इलेव्हन संघ. दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती की त्यांनी मंचपाशी येऊन टॉस साठी यायचं आहे. अभिषेक, आपण इथे फुटबॉल नाही तर क्रिकेट खेळासाठी आलोय, याचं देखील तुम्ही भान ठेवायचंय. चला पुढील सामना डीसीए दिवा विपक्ष जय इलेव्हन संघ. दोघं कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे समालोचन कक्षामध्ये येऊन भेटायचंय त्यांनी.
चला पंच मैदानात दाखल होतील. 30 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत दिवा प्रीमियर लीग सीझन 4. तर यानंतरचा होणारा नाणेफेक DCA विरुद्ध DCA कर्णधार. चला या नाणेफेकसाठी DCA नाणेफेकसाठी यायचा DCA वैभव विधाटे. चला या नाणेफेकसाठी या. जय 11 विरुद्ध DCA पुढील सामना दिवा क्रिकेट असोसिएशन DCA. दोन संघ आपल्याला आमने सामने येताना पाहायला भेटतील. या अगोदर आपण समालोचन कक्षात आवाज ऐकत होतात वैभव विधाटे यांचाच एक धावतं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. दिवा प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 आपण पाहतोय. चला कॅमेरा तसा नाणेफेक केला जातोय. आपण हा क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन अलंकार जाऊ या व्यासपीठावर या. प्रथमेश आपल्याला बोलवत आहेत. चला सामना सुरू करून घ्या. पंच पहिला चेंडू घेऊन दिनेश. बिमरचा हा चेंडू वेस्ट साइडचा, परंतु पंच पहिल्या चेंडूवर नो घोषित करत असताना पाहायला भेटत. सेकंड इनिंगची सुरुवात अशी होते. नो चेंडू. येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा. नक्कीच पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत. निखिल आणि लव टुकरूर पंचाच्या भूमिकेत पाहायला भेटत. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार होताना पाहायला भेटते. रोशन फराड त्याची संपूर्ण टीम. एवढ्याचा चांगला फटका लॉफ्टेड पाहायला भेटलाय. डी पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4 चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 5. रोशन फराड नक्कीच आम्हाला उल्हासनगर सदाशिव मामा चषक एका नामांकित स्पर्धा उल्हासनगर मध्ये आपल्याला पाहायला भेटली होती. आणि त्याच स्पर्धेत एकत्रित काम करण्याचा अनुभव, एक चांगली HD क्वालिटी त्याच्यामध्ये पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून जाताना असताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. आक्रमक विस्फोटक असा चित्र साकारलाय ते फलंदाज नागेश आणि 2 चौकार. आणि 2 चौकारने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 9 या धावसंख्येवर. दोन चेंडू आणि 9 धावा आपल्याला पाहायला भेटतंय. संपूर्ण जगभराचा विचार केला तर संपूर्ण जगभरात क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट यावेळेस स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मधून प्रोटेक्शन आहे
चेंडूची फेक केली जाते. काल IPL मध्ये चेन्नई आणि लखनौची सामना होता, मॅच होती आणि चेन्नई सुपर किंग्स नक्कीच पराभूत झाले. याचा आनंद आहे आम्हाला, कारण की आम्ही मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक आणि चेन्नई पराभूत झाल्यानंतर बरेच चेन्नईचे समर्थक असं म्हणत होते की ही मॅच आम्ही मुद्दा मारलोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका डीप पॉइंट रिझन मध्ये. अजून एक चौकार येताना पाहायला भेटतोय. अलंकार जाधव नक्कीच चेन्नईचे डाय हार्ड फॅन आहेत. 2 वर्ष बॅन होते तरी सुद्धा. नक्कीच आपण दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण IPL वर सविस्तर चर्चा करणार आहोतच. मुंबई इंडियन्स का असं कधीतरी वाटतं IPL मध्ये 2च टीम आहेत, मुंबई आणि चेन्नई, बाकीचे कोणते संघ नाही आहेत. नक्कीच आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट मधील नामांकित समालोचक सन्माननीय कुणाल दाते सर सुद्धा मिस्टर IPL म्हणून ओळखले जातात. IPLच्या मराठी स्टार प्रवाह चॅनल मधून ते नक्कीच आपल्या समालोचनाची पाहायला भेटतात. याला फुल टॉस त्याच्यावर चांगला प्रहार येताना पाहायला भेटतोय, परंतु डी पेक्षा कव्हर रिझनला प्रोटेक्शन पुन्हा एकदा येत आहे. चेंडूची फेक केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. आज आणि उद्या दिवा प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा फुल टॉस. या षटकाचा विचार केला तर फुल टॉस चेंडूंची भरमसाठ यादी येताना पाहायला भेटते. पंधरा धावा धावफलक येताना पाहायला भेटत आहेत. 15 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. पुढचा चेंडू स्लोअर पद्धत चेंडू होता, त्याच्यावर आक्रमण. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कणकणीत तंदनित ब्रँडेड उत्तुंग असा षटकार. 6 धावा. काय फटका सजवलाय फलंदाज सौरभच्या बॅट मधून. कार्डिया यंगस्टर सुपरस्टार म्हणून त्यांची नक्कीच ओळख आहे आणि या हंगामात नक्कीच त्यांच्या बॅट मधून धावा जमा होताना पाहायला भेटतात. गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची पाहायला भेटते. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला भेटतोय. अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आहे. पंच 2 समांतर करतायत. वाईड बॉल घोषित करतायत. अवंतर धावसा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटते. नक्कीच पोलादपूर तालुक्यातील व्हिडिओ एडिटर्स त्यांचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होत असतात इंस्टाग्रामवर. अशा श्लोक आर्ट्स चे श्लोक जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे अलंकार जाधव यांचा सुद्धा हार्दिक स्वागत, कारण की त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिवामध्ये चांगलं क्रिकेट असेल, पोलादपूर तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट, ओपनचं क्रिकेट सुद्धा अलंकार जाधव यांच्यामध्ये चांगलं पाहायला भेटतंय. कोदून काढला चेंडूला, परंतु स्टेट हिट येताना पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन आहे
डीपला. पुन्हा एकदा धावा जमा केल्या जातील, गोळा केल्या जातील. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते संघाची 24 ऑन स्कोर कार्ड. 24 या आकड्याचा विचार केला तर 2024 हे चालू वर्ष आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस फटका फासलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. कोणती चूक होताना पाहायला भेटत नाही. विकेट जपताना पहिला झटका लागतोय तो संघाला. फलंदाज सौरभ मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. फोटो नाही. चांगला फटका चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु 4 धावा आहेत. 4 धावा पंच. चेंडू वरती गेल्यानंतर 4 धावा कंपल्सरी आहेत. जर पवेलियन मध्ये राहिला, समोरच्या कक्षात राहिला तर 2 धावा, वरती राहिला तर 4 धावा. गाडीला लागलाय, गाडीला लागलाय तरी 4. हा षटक संपुष्टात येत आहे. 2 षटका अखेर. धावसंख्या ते सांगायचे 28. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि केवळ 16 धावांची गरज. 18 बॉल्स नीड टू 16 रन्स टू विन असं समीकरण पाहायला भेटतंय. काल पाहिलं आपण IPL ची एक चांगली मॅच पाहायला भेटली जिथे रवींद्र जडेजा काय चांगला फॉर्म मध्ये पाहायला भेटला. 57 धावांची इनिंग जडेजाच्या माध्यमातून पाहायला भेटली. परंतु शेवटच्या काही षटकांमध्ये धावा आल्या, परंतु लोकेश राहुल आणि क्विंटन डिकॉकने मात्र चेन्नईचा बाजा वाजवताना अक्षरशः पाहायला भेटला. एकही विकेट पहिला 8 ओव्हर मध्ये नव्हती. जसं ग्रामीण भागामध्ये मळणीमध्ये भात झोडपला जातो तसे चेन्नईच्या गोलंदाजी झोडपणी केली होती काल अक्षरशः. गोलंदाजी दहाव्या मैदानाच्या दिशेने जिथे षटक घेऊन मंगल सिंग गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला भेटतोय. 28 धावा झालेत, अजून 16 धावांची गरज. यावेळेस स्लोअर मध्ये चेंडू होता, थोडस व्हेरिएशन पाहायला भेटलं. डॉट बॉल त्यांना पाहायला भेटतोय. मंगल पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळताना पाहायला भेटतोय. आलेला सर्वच क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं, त्याचसोबत संघांचं, त्यांच्या संघ मालकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि एक चांगलं सहकार्य आम्हाला प्राप्त करून दिलात. पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं, परंतु या चेंडूवर थोडासा वेग अति प्रमाणात पाहायला भेटला. डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला होताना पाहायला भेटत मैदानाच्या आत, जिथे 28 धावा डबल करताना पाहायला भेटतात.
यावेळेस बॅटची लेडिंग एज थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. थोडासा मिसफिल्ड तर झालाय परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव भेटतील 4 चौकार आणि या 4 धावणे स्कोर कार्ड मात्र नक्कीच पुढे जाईल. स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवर धावून पोहोचतोय. आता अजून मात्र विजयासाठी 12 धावांची गरज असेल. ती सामना जिंकण्यासाठी DPL दिवा प्रीमियर लीग प्रथमेश सावंत, शरद कदम, तदनंतर टिनू बेडेकर यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन. यावेळेस स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय अलॉंग द कार्पेट. बॅक टू बॅकचा दुसरा कणकणीत चौकार आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो तो 36 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी 8 धावांची गरज. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी रमाकांत मडवी साहेब, त्याचप्रमाणे केजू मुंडे साहेब असतील, रवी कदम असतील, प्रथमेश घाडीगावकर असतील, लव टुकरोळ असतील, यांचा सुद्धा एक विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे वीर मराठा असतील आणि सन्माननीय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव रुपेश जाधव यांचा सुद्धा नक्कीच कौतुक करेल. यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार येताना पाहायला भेटतोय आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे तो संघ वीर मराठा. नक्कीच ज्यांच्या नावामध्ये वीर आहे, वीरत्व आहे, सामर्थ्य आणि संघर्ष ज्यांच्याच नावामध्ये आहे तोच वीर मराठा आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर. त्याचप्रमाणे MTC लाईव्ह ची संपूर्ण टीम असेल, रोशन फराड असतील, ओमकार कालोके यांचा सुद्धा नक्कीच कौतुक करेल मी. लॉफ्टेड फटका होता परंतु कोणताही प्रयत्न नाहीये. त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेत यश घोडेचं कौतुक करावं लागेल. चांगली स्कोररची भूमिका आपल्याला पाहायला भेटते. फक्त आता 2 धावांची गरज. सामन्यात औपचारिकता येताना पाहायला भेटते. मंगेश लाड यांचा सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल कारण की आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा मंगेश लाड पाहायला भेटतात. आता मात्र तेच मंगेश आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतील का? 40+ 6 प्लेयर्स. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवर चांगला फटका परंतु काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव. नक्कीच विविध मान्यवरांनी या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य करून ही स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली आहे. अर्थात तेच 4थं पर्व सुरू असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला दिवस आणि दुपारचा सत्र DPL अर्थात दिवा प्रीमियर लीग आणि विजय प्राप्त करतोय तो वीर मराठा संघ.